आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। महाशिवरात्र आणि उपवासाचा दिवस लक्षात घेत भाविकांसाठी आज खास साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात येतो आहे। साई प्रसादालयामध्ये 35 क्विंटल साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय। महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी असं वर्षातनं दोनदा प्रसादालयामध्ये उपवासाची खिचडी दिली जात असते। याचाच श्री साईबाबा संस्थानमार्फत आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं। आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं साई भक्तांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद जो आहे तो देण्यात येणार आहे। सकाळी दर्शन घेतल्यानंतर खिचडीची पाकिटं जी आहेत प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली। त्यामध्ये 14,500 पाकिटं जी आहेत नाश्त्याची खिचडीची वाटप करण्यात आली। त्यासाठी सर्वसाधारणपणे 13 क्विंटल साबुदाणा लागला। आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी या सगळ्याचा आढावा घेतला, पाहूया। महाशिवरात्रीनिमित्त साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयाचे सोन्याचे दागिने आणि तुळशी माळा जे आहे ते चढवण्यात आले आहे। एकंदरीत जर पाहिलं तर साई मंदिर जे आहे ते देखील फुलांनी आकर्षक सजवण्यात आलं आहे आणि आलेल्या साई भक्तांना खास या ठिकाणी खिचडी जो आहे त्याचा महाप्रसाद या ठिकाणी देण्यात येत आहे। सकाळपासूनच नाश्त्यापासून तर महाप्रसादापर्यंत खिचडीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आहे। साईंच्या प्रसादालयामध्ये मोठ्या संख्येने हजारो साई भक्त जे आहे या ठिकाणी येऊन खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी जी आहे ती या ठिकाणी महाप्रसाद म्हणून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने आज महाशिवरात्रीनिमित्त साई भक्त जे आहे ते शिर्डीत दाखल होत असतात आणि साईबाबांचं दर्शन घेत असतात। आलेल्या प्रत्येक साई भक्तांना आज उपवास असल्यामुळे प्रत्येक साई भक्तांना जे आहे ती खिचडी आणि झिरकं जे आहे ती आमटी जी आहे ती शेंगदाण्याची या ठिकाणी देण्यात येत आहे। मोठ्या संख्येने साई भक्त जे आहे ते शिर्डीमध्ये दाखल होत आहे। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।